ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झालेत. दंगलीबाबत समाज माध्यमांवर पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये रमजान ईदच्या दिवशी डोंगरी परिसरात हिंदू मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा दिला होता. या पोस्टमध्ये बेकायदेशीर रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर अशा घटनांमध्ये सहभागी होऊ शकतात असा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ट्विट करणाऱ्या व्यक्तीनं नवी मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं आणि त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या नेते मंडळी धार्मिक आणि जातीय मुद्दे उकरून काढतायत आणि अशातच महाराष्ट्राचं महानपण पुराव्यानिशी सिद्ध करणारी एक घटना घडली आहे. तेही संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या पुण्यात. पुण्याच्या रास्तापेठेत एका महिलेच्या भावाचा मृत्यू झाला. या महिलेच्या मदतीला कुणीही नव्हतं. अखेर या महिलेच्या मदतीला पुण्यातील जावेद खान आणि मायकल साठे धावून आले. जावेद खान यांनी रमजानचा महिना सुरू असताना कोणताही विचार न करता सर्व कामं बाजूला ठेवून मदतीसाठी तात्काळ होकार दिला आणि ते थेट त्या ज्येष्ठ भगिनीच्या मदतीसाठी धावले. जावेद खान यांनी प्रथम ससून रुग्णालयाचं शवगृह गाठलं आणि त्यानंतर मृतदेह सुपूर्द केल्यानंतर जावेद खान यांनी स्वतः हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार केले. सध्या राजकारण्यांकडून हिंदू मुस्लिम असे धार्मिक वाद अगदी कबरीतून उकरून काढले जात आहेत आणि त्यात पुण्यातल्या जावेद खान रमजानमध्ये दाखवलेली त्यांनी ही समतेची गुढी खरंच कौतुकाची बाब आहे. पण एकदम घाईवरून गेलो, परंतु मी माझ्या मिसेसचं बोलणं संपलं. दुसरा फोन डायरेक्ट जावेद खानला केला मी. जावेदाचं काम मला माहिती होतं. तो एक माझा चांगला मित्र आहे. कोरोनामध्ये त्यांनी ज्यांचं कोण नाही आहे अशा खूप माहिती त्यांनी केलेल्या आहेत आणि म्हणून सगळ्यात पहिले माझ्या मनामध्ये त्याचं नाव आलं आणि मी त्याला फोन केला. त्यांनी पण क्षणाचा विलंब न करता माझा फोन उचलला आणि म्हणले, जावेद असं असं आपल्याला झाले, तर तू ते करशील का अंत्यविधी? आणि मग तो मला आम्ही करेल म्हणला, तू काय काळजी करू नको. काय नाही, आपल्याला देवाने या कामासाठी निवडलं आहे. धर्म, जात, पंथ याच्यापेक्षा माणूस मोठा आहे. माणसाने माणसाची मदत केली पाहिजे. आणि किंकडे हे ब्राह्मण आहेत हे आधी मला माहीत नव्हतं, पण आधी मला हे कळलं होतं की माणूस मेला आहे आणि माणूस मेला आहे तर आपण पण माणूस आहोत आणि माणसाला माणसाची मदत करणं भाग आहे ना. आपण नाही करणार अंत्यविधी तर मग कोण करणार? जेव्हा कोणच येत नाही तर कोणीतरी आलं पाहिजे ना. म्हणून देवाने आम्हाला निवडलं आणि आम्ही ते काम कार्य केलं. आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेवर उद्या गुढीपाडव्या दिवशी मेगा ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर उद्या ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेवर उद्या दिवसकालीन ब्लॉक नसल्यानं सणाच्या दिवशी प्रवाशांना प्रवास करणं सोयीस्कर होईल. मध्य रेल्वेवर उद्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर काम करण्यात येणार आहे. या कालावधीत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल मुलुंड ते कल्याण स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल सेवा ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील, तर हार्बर मार्गावर मात्र उद्या मेगा ब्लॉक असणार आहे.